तुम्ही म्हणाल आज तुम्ही तिसऱ्या दिवशी जे टेन्स मध्ये मी बघितलंय तर 3 दिवसात नाही बघितलंय, सगळे अंडरग्राऊंड झालेत. ईशान सर तर नाही, दिसतच नाहीये. टेन्स म्हणजे परत परत विचारण्यापेक्षा क्लॅरिटी असायला पाहिजे ना मॅडम. आता आता आज नाही समजली, परत उद्या परत डोक्यात येतं, परत तिसऱ्या दिवशी विचारणं, मॅडम परत सांगा. म्हणजे ओके, एनिवेज आय डू दिस. म्हणजे फर्स्ट माझ्या व्हॉट आय हॅव मी ते सगळं काढेन. देन कुठे वेअर आय स्टँड म्हणजे प्रॉपर ते दिसेल ऍक्च्युली. काय म्हणणं आहे? यामिनी मॅमचं पण हेच म्हणणं आहे की माझे पैसे ब्लॉक झालेत इक्विटीमध्ये. तुमचंही हेच म्हणणं असेल. शिंदे मॅम उद्यापासून बोलायला सुरू करतील की शीतल माझे पण पैसे ब्लॉक आहेत. इव्हन झाले असेल, ईशान सरांकडे पण इक्विटी असेल, बाकीचे सगळे नवीन आहेत. तर ह्या ज्या इक्विटी आहेत ना, ह्या तुम्ही प्लेज करू शकता. प्लेज करू शकता म्हणजे काय करू शकता? जसं गोल्ड ठेवून लोन घेतो आणि आपण पैसे वापरतो, तसंच हे स्टॉक लोन घेऊन तुम्ही ह्याच्यावर ट्रेडिंग करू शकतात. इथे फक्त आता समजा वोकार्ड फार्माचे 100 शेअर 1500चे म्हणजे 1.5 लाख आहेत तुमचे. ते 1.5 लाख नाही वापरू शकणार तुम्ही, त्यातले 1 लाख वापरू शकाल. तर हे स्टॉक प्लेज करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. असं नका समजू की तुमचे फंड ब्लॉक आहेत. तुम्ही या पद्धतीने पण त्याला वापरू शकता. प्लेज सगळे शेअर प्लेज करू शकत नाही ना. इफ इट इज ए ग्रुप असेल, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. येस. आणि आता मी काल मला त्यांनी प्रोफाईल पाठवलं होतं त्यांचं पोर्टफोलिओ, तर चांगले शेअर आहेत. पण ते प्लेस कसे करायचे मॅडम? म्हणजे त्याच्यावर कसं करायचं? त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे. म्हणजे प्रोसिजर म्हणजे तुमच्या ऍपमध्ये असेल. तुम्ही फंड्स मध्ये गेला की स्टॉक प्लेज हे ऑप्शन येईल. पण मॅम घेतलेले शेअर प्लेस डिलिव्हरीत घेतलेले शेअर प्लेस करता येतात? हो. मग तो राहिलेला डिफरन्स आहे तो येतो का अकाउंटला? कुठला डिफरन्स? म्हणजे सपोज आता डिलिव्हरी चार्ज पूर्ण पैसे भरून घेतलाय आपण आणि मग प्लेस केल्यानंतर तुम्ही जो म्हणताय की आपल्याला ते पैसे वापरू शकतो आपण, मग ते पैसे अकाउंटला दिसणार ना? ते पैसे अकाउंटला दिसणार म्हणजे मला नाही कळालं तुमचा प्रश्न. आता समजा माझ्याकडे 100 शेअर रिलायन्सचे होते, 100 शेअर ओएनजीसीचे होते, त्यात 100 शेअर समजा माझ्याकडे सुझलॉनचे होते, तर माझं सुझलॉन प्लेज नाही होणार. ओके. माझं ओएनजीसी आणि रिलायन्स प्लेज होईल. ओएनजीसी आणि रिलायन्स जर माझ्याकडे होते 2 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट, तर ती जेव्हा माझा स्टॉक प्लेज होईल तो 1,20,000चा होईल किंवा 1,30,000चा होईल. तो पूर्ण 2 लाखाचा नाही होणार.